कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेवर 10 जूनला दुपारी राजस्थानच्या जयपूरमध्ये हल्ला झालेला आहे। त्याच्यावरती काही लोकांनी जवळ येऊन त्याच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच त्यावेळेला तिथं गर्दीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। अभिजित दिपके आंदोलनासाठी नीट प्रकरणातल्या पेपर फुटी प्रकरणातल्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचलेला होता आणि त्याच वेळेला त्याच्यावर काही तरुणांनी हा हल्ला केलेला आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय, हल्लेखोर कोण आहे, त्यांचे चेहरे सुद्धा समोर आलेले आहे, सगळं सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। जयपूरमधील शहीद स्मारक परिसरात 10 जूनला नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतला गोंधळ आणि एकूणच सगळ्या बेरोजगारी सारख्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होतं। कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचलेले होते आणि त्याच वेळेला त्यांच्या समर्थकांनी त्यांना अगदी उत्साहाच्या भरात आपल्या खांद्यावर उचलून त्या आंदोलनाच्या ठिकाणाकडे घेऊन जात होते। त्याच वेळेला समर्थक म्हणून तिथे काही तरुण शिरले आणि त्यांनी अगदी जवळ येऊन अभिजित दिपकेच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर हल्ला झाला, त्याच्या गळ्यातला गमछा ओढण्याचा प्रयत्न झाला, त्याची कॉलर ओढली, शर्ट ओढलं आणि त्याला खाली पाडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। अशा जवळपास 2 ते 3 वेळा अभिजित दिपकेला कानशिलात मारल्याचं या व्हिडिओमधून समोर आलेलं आहे। त्यानंतर अभिजित दिपकेच्या समर्थकांनी या हल्लेखोरांना तिथंच पकडलंय आणि त्यांना बाजूला नेत त्यांना सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र योगायोगानं पोलीस तिथं जवळच उपस्थित होते, त्यामुळं पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीला तिथंच नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, हल्लेखोरांना ताब्यात घेतलं। 2 ते 3 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे आणि यावेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये, या व्हिडिओमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार रेकॉर्ड झालेला आहे। या व्हिडिओमध्ये अभिजित दिपकेला मारहाण करण्याचा कसा प्रयत्न केला गेलाय ते सविस्तर दिसतंय। एकदा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा। एकूणच अभिजित दिपकेला मारहाण झाल्यानंतर त्यानं या सगळ्या वातावरणानंतर सगळ्या आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि हा हल्ला म्हणजे जेनझी बद्दलची विरोधकांना असलेली भीती आणि त्याचबरोबर हा त्यांचा भ्याडपणा असल्याचं अभिजित दिपकेनं म्हटलंय। त्यानंतर त्यानं आम्ही महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर काम करत राहू असं सुद्धा सांगितलेलं आहे। पण हा हल्ला झाल्यानंतर जेव्हा पोलीस या हल्लेखोरांना अटक करून घेऊन जात होते त्यावेळेला ते माध्यमांसमोर नेमकं काय म्हणाले, या हल्लेखोरांचं म्हणणं काय होतं ते एकदा ऐका। क्यों मारा आप कर रहे हैं? किसने क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग। कौन? ये अभिजीत जो आया है, ये बिना फालतू में देश में पेपर लीक को बुला रहा है, बरगला रहा है। कोई पेपर लीक के पीछे इनका बहाना है, पेपर लीक तो उनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं। तू इधर आना मच्छर, अभी बताऊँ तेरे को मैं क्या हूँ, राष्ट्रवादी हूँ मैं। एकूणच या हल्लेखोरांचं हे असं सगळं म्हणणं आहे, पण ते नेमके कोण आहेत याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। पण हा हल्लेखोर राकेश गुजराल नावाचा एक तरुण असल्याचं म्हटलं जात आहे। हा हल्लेखोर राजस्थानच्या जयपूरचा रहिवासी असल्याची सुद्धा माहिती आहे, पण याबद्दलची अधिकृत माहिती आता पोलीसच देणार आहेत। त्यामुळे एकूण हे सगळं प्रकरण नेमकं काय, हे हल्लेखोर नेमके कोण आहेत, त्यांना कुणी पाठवलंय याबद्दलचा तपास पोलीस करतायत आणि पोलिसांच्या तपासातूनच आज पुढची सगळी सविस्तर माहिती समोर येणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।